कधी-कधी रात्री काय बनवायचं हा सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो ना. मग अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी अगदी 5 मिनिटात गरमागरम आणि सुटसुटीत फ्राईड राईस बनवायचा. चला तर रेसिपी बघूया. सर्वात आधी मी तांदूळ उकळायला ठेवलेला आहे. इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही साधे पण घेऊ शकता. त्यानंतरनं सोयाबीन उकळायला ठेवलेले आहेत. आता सगळ्या भाज्या मी इथे चिरून घेतलेल्या आहे. तुम्हाला जे आवडते भाज्या आहेत ते तुम्ही चिरून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल टाका, हिरवी मिरची, त्यानंतर अद्रक लसूण टाकायचं आहे. 2 मिनिट छान तसंच राहू द्या. त्यामध्ये नंतर बटाटे टाकायचे आहेत. बटाटे छान शिजू द्या. त्यानंतर सोयाबीन टाकून त्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचे 2 मिनिट. त्यानंतर कांदे टाकून कांदे थोडेसे लाल झाल्यानंतर आपले चिरलेले भाज्या आपण टाकायचे आहेत. इथे मी गाजर, शिमला मिर्च आणि मटर टाकलेलं आहे. मटर टाकणं ऑप्शनल आहे. मटर जर असेल तर फ्राईड राईस दिसायला छान दिसतो. त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ, हळद आणि थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे. सगळं चांगलं मिक्स करून 2 मिनिट शिजवायला ठेवायचं आहे. आता यामध्ये काळी मिरचीच पावडर टाका, सोया सॉस टाका आणि शेजवान चटणी टाकायची आहे. शेजवान चटणीने फ्राईड राईसची चव दुप्पट होते. आता सगळं एकजीव करून खालून वरून चांगले 2 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जो भात शिजवलेला होता ना तो थोडं करून त्यामध्ये टाकायचं आहे. टाकल्यानंतर त्याला सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. खालून वरून सगळं प्रत्येक भाताच्या कणाला ते भाज्या लागल्या पाहिजेत. त्यानंतर काय भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्या घरच्या घरी अगदी 5 मिनिटात बनणारा हा फ्राईड राईस ह्याची चव तर एकदम एकच नंबर लागणार आहे. घरच्यांना तुमच्या इतका आवडणार की त्यांनी म्हणताल की रोजच करा.